रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्याच परिस्थितीनुसार हा खरं बंगलो आहे, हा विला आहे. हे जे मंडळी आहेत हे खरं मंडळी सगळे विदेशात आहेत आणि यांनी जे घर बनवलं आहे डेव्हलपरकडनं जे त्यांना मिळालं होतं ते सगळं बदली करून त्यांनी विदेशातनं सगळं सामान इकडे आणून मग ह्या अशा पद्धतीचा विला त्यांनी त्यांच्या स्वप्नातलं घर म्हणून बनवलं होतं. आता काही कारणास्तव त्यांचं असं आहे की किंवा मग दुसरी इन्व्हेस्टमेंट्स असल्या कारणानं त्यांना हा बंगलो खरं काढायचा ठरलेला आहे. हा जो बंगला आहे, हा जो विला आहे, हा जर तुम्ही बघितलं कॉस्मॉस हेवन हे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 11 किलोमीटर अंतरी ओवळ्यालाच ब्लू रूफ हॉटेलच्या शेजारी हा विला असणार आहे. याचा जर BHK बघितला तर 5 BHK होईल आणि 5.5 होईल, तसा 5 आणि अर्धा अजून थोडासा रूम मिळेल. मग इथेच तुम्हाला हे साधारणतः जवळजवळ 2500 फुटाचं कार्पेट असणारा हा बंगलो तुम्हाला मिळेल. प्रॉपर जर बंगलोची विलाची जर साईज बघितली तर 4000 फूट ही जागा त्याची असणार आहे. आणि इथेच मग तुम्ही त्या पद्धतीने म्हणू शकता की काम करायचं शहरामध्ये, राहायचं मला गावामध्ये, तर हे एका प्रकारचं शुद्ध वातावरणात आणि चांगल्या पद्धतीने डोंगराला लागून असणारं बोरिंग वॉटर म्हणा किंवा मग म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी पण, ह्या सगळ्या गोष्टींची सुखसुविधाही पण इथे आलेली तुम्हाला मिळणार आहे. आणि अशाच ठिकाणी हा सुंदर आणि चांगला तुम्हाला बंगलो मी खराच दाखवण्याचा, विला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या विलात तुम्ही जर आतमध्ये आलात तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला भलं मोठं असं गेट मिळतं तिथून इथपर्यंत. आणि ह्या गेटच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही ह्या साईडला जरी आलात तर ते दोन गाड्या तुमच्या तर पद्धतशीर बसतात. रोडवरती पण तुम्ही काय गाड्या लावू शकता. आणि मग तुमचं बंगल्याच्या ह्या साईडला, विलाच्या ह्या साईडला जर बघितलं तर गार्डनिंगसाठी मस्त आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे ही जागा. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर इथं चांगलं पाणी पिण्यायोग्य असणारा बोरिंग ह्याला पाणी मिळालेलं आहे. त्याच्यामुळं इथं बोरिंगसुद्धा तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही बघितलं तर. अजून तुम्हाला याच्यात काय एक्स्ट्रा बदल करायचं तुम्ही करू शकता. नंतर पाण्याच्या टाक्याची सुविधा खरं ऑलरेडी इकडे केले गेलेली असणार आहे. पण बंगल्याच्या मागच्या साईडची जागा आहे ही जरी तुम्ही बघितली तर ही खूप मोठ्या आंब्याचे म्हणा, हे सगळे पद्धतशीर आणि चांगले असे झाडंसुद्धा ह्या साईडला लावलेले इकडून कंपाऊंड आहे. समोरच्या साईडला पलीकडे तुमचा बंगलोच आहे. इथे सगळी बंगलो सोसायटीचा आहे. आता हा काही पार्ट जो आहे काचेच्या आतमधला हा किचनचा पार्ट आहे. परत इकडे तुम्हाला गार्डनिंग जर करायचं तर गार्डनिंग करा. तुम्हाला समजा इथे किचन जवळ आहे, याला इकडून किचनला एंट्री पण तुम्हाला इकडून पण मिळते. आणि परत हा तुम्ही पार्टी लॉन म्हणून किंवा तुम्हाला असं वाटतं नाही की पार्टी लॉन नको आहे, आम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही इकडे करू शकता. ग्रिल वगैरे हे सगळं त्यांनी खरं लावलेलं आहे. CCTV कॅमेरे इथं तुम्हाला लागलेले दिसतील. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला परत त्यांनी ह्या साईडला पण असं मस्त कवर केलेलं आहे. असं ह्याला पण ग्रिल वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि नंतर परत ह्या खाली आपण आलो की इथं तुम्हाला परत इकडनं ह्या साईडला पण एवढी मोठी अशी जागा तुम्हाला ह्या साईडला आणि म्हणजे थोडक्यात पलीकडल्या साईडला पण जागा आहे, ह्या साईडला पण असं गार्डनिंग एकदम सुंदर आणि चांगलं. कडीपत्त्याचं झाड, नारळाचं झाड, चिक्कूचं झाड, हे तुमच्या स्वतःच्या गार्डनमध्ये बनवलेलं आहे. तुम्ही म्हणजे फळबाग किंवा फुलाची बाग जरी तुम्हाला बनवायची म्हटलं तर तुम्ही फुलाचं पण सुद्धा व्यवस्थित होऊ शकता. कारण मोगऱ्याचं आता फुलं तुम्हाला पावसाळ्यानंतर आता हे फुलं पण इथं येतील. अशा पद्धतीचं असं सुंदर चांगल्या पद्धतीची मोकळी ठाण्या शहरात असणारी ही जागा आहे. खरं ज्या मंडळींना गावात राहायची इच्छा आहे, गावातलं असं तर एखादी गाय पाळायची, एखादं डॉग आहेत, असं जर काही मांजरी बिंजरी असं जरी काही तुम्हाला करायचं जरी म्हटलं ना तर सुंदर आणि चांगलं पद्धतशीर इथं नक्की होऊ शकतं. आणि एकदम सायलेंट आहे. बघा पक्ष्यांचे आवाज तुमच्या कानाला इथं लागतात, कारण येऊरच्या जंगलाला लागून असणारी ही सोसायटी असल्यामुळे. ठाणा स्टेशनला आता भविष्यात ववळ्यापासून ब्लू रूपपासून ही सोसायटी तुम्हाला अशा पद्धती तुम्हाला इकडून मिळणार आहे. इथं तुम्ही आलात तर खरं काय काम करायची तुम्हाला गरज नाही. परत तुमच्या घरापुढं जरी तुम्ही बघितलं एवढी मोठी परत जागा ह्या साईडला पण तुम्हाला उपलब्ध मिळते. कारण की इथं जरी तुम्हाला असं विचार केला की आम्हाला काय वेगळं अजून काय गार्डनिंगच करायचं किंवा वेगळं काय करायचं हे परफेक्ट आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं पार्किंगच जास्त पाहिजे, तुम्ही पार्किंग करू शकता. इकडे ह्या गाड्या वगैरे अशा पार्किंगला वेगळं कव्हर्ड करून ठेवायचे तुम्ही अशा पद्धतीने हेही करू शकता. अशा पद्धतीची खरं ही मोठा आणि पद्धतशीर असा चांगला बंगला. ज्या लोकांचा परिवार मोठा आहे, जिथं 5 BHKची गरज आहे की 5 BHK पाहिजे आमच्या परिवारामध्ये जास्त लोकांचे, बघा हे चाफ्याचं झाड इथं लावलेलं आहे, किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ते पण दिसतंय. अशा पद्धतीचं खरं हा सुंदर आणि चांगला आहे. ज्यावेळेला तुमचं घर चालू होतं तर घराच्या चालू बाहेर बघितलं तर एवढं मोठं अंगण तुम्हाला परत कव्हर केलेलं, वरती इंटिरियर वगैरे सगळं काम करून ठेवलेलं. इथं तुम्हाला असं सुंदर चांगल्या पद्धतीचं ह्या मंडळीने इथं शू वगैरे ठेवलेले आहेत. पण इथं तुम्ही ह्या घराच्या वरांड्यात जर आला तर तुमचं हे अंगण घरातलं अशा पद्धतीचं तुम्हाला एवढी मोठी जागा इथं तुम्हाला ह्या घराच्या खाली नक्की मिळते. साईडला पाणी इकडे लावणं आहे म्हणून त्यांनी पत्रे वगैरे इकडे लावून घेतलेत. इथं
चहाचं वगैरे सगळं नियोजन यांनी केलेलं आहे. सेफ्टी डोर याला बनवलेला आहे. ज्यावेळेच्या घराच्या आतमध्ये आपण येणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर यांनी असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डेकोरेट करून घेतलेलं आहे. बाहेर जाताना जर ह्याचा विचार आपण केला तर हा साऊथ ईस्टला आहे, साऊथ ईस्टला बाहेर जाताना आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं साऊथ ईस्टला बाहेर म्हणलं तर तुमच्या ह्या खिडक्या ज्या आहेत ह्या खिडक्या मागच्या साईडला सगळ्या पश्चिम दिशेला असल्या कारणानं इथं उजेड आणि वारं तुम्हाला एकदम खेळतं ह्या साईडला मिळणार आहेत. आता हे जे काचा वगैरे आहेत ह्या सगळ्या त्यांनी काचा लागल्यात तर त्यांनी ग्रिलही लावलेलं आहे. ह्या घरामध्ये आता तुम्हाला जे सामान बघायला मिळणार आहे फक्त याच्यामधले एक झुम्मर आणि ज्या लाईटीच्या वस्तू म्हणजे इलेक्ट्रिकल जे आहे टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा ड्रायर ह्या सगळ्या गोष्टी जातील. बाकी ह्या घरामध्ये जे काही त्यांनी सामान आणले हे विदेशातून आणलेलं आहे, त्यांनी शिप करून मग हे सामान आलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही घराच्या आतमध्ये ह्या साईडला बघितलं तर इथं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं मंदिर बनवलेलं आहे. जे मंदिर तुम्ही तुमच्या घराच्या खाली हॉलमध्येच बनवलेलं आहे. ते AC लागलेलं आहे, ते AC सहित तुम्हाला मिळणार आहे. बाकी वरती जे काही इंटिरियर डेकोरेशन म्हणा किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाकी तुम्हाला तशाच मिळणार आहेत. इकडनं जर तुम्ही हॉलचा अंदाज बघितला तर तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती सुंदर असा हॉल तुम्हाला मिळतो. हा हॉल तिथून जो चालू होतो तसा बघितलं तर इथपर्यंत आहे. आता हे ग्रिल वगैरे सगळे ह्या पडदे वगैरे मी ओपन केलेले नाहीत, पण तुम्ही जर बघितलं तर तिथून इथपर्यंत असा मोठा हॉल आहे. नंतर ह्या साईडला जर हा सोफा हा विदेशातनं त्यांनी इम्पोर्ट करून इथं आणलेला आहे, कारण ते स्वतःच विदेशात राहायला असल्या कारणानं त्यांनी ते तिकडनं मागून मग त्यांनी ते खरं इकडं आणून ठेवलेलं आहे. तुम्ही जर बघितलं हॉलमध्ये जर वरती बघितलं तर सगळीकडे फॉल सिलिंग त्यांनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. जर तसं तर बघितलं तर काय कलर बिलर पण मला वाटतं काय करायची गरज नसणार आहे. आणि विशेष म्हणजे जे डेव्हलपरचे घरं होते त्या डेव्हलपरच्या बंगल्या विलामध्ये ही जी जागा होती ही खरं नव्हती. मग ह्या मंडळींनी जास्त जागा आर्किटेक्टशी चर्चा करून जास्त जागा घरामध्ये जास्त मोठा हॉल कसा होईल तर काही त्यांनी त्या गोष्टींनी थोडासा बदल करून घेऊन मग तुमचा हा सुंदर आणि मोठा हॉल तुम्हाला खरं केलेला आहे. नंतर जर तुम्ही बघितलं त्या हॉलच्या ह्या साईडला मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ते पश्चिम दिशा आहे. इकडे यांनी ह्या तुम्हाला ऑलरेडी मस्त अशा खिडक्यांचं केलेलं आहे. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर मस्त झाडं वगैरे तुम्हाला सुंदर. वरती जरी तुम्ही बघितलं तर हे सगळं कव्हर केलेलं आहे. वरती पण हे सगळं फॅब्रिकेशनचं काम करून त्याच्यावरती ते पत्रे वगैरे घालून बिलून सगळं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्याचं सगळं आउटलेट व्यवस्थित करून तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही अशी मस्त आणि चांगली जागा तुम्हाला खरं इकडे मिळणार आहे. ग्रिलचं काम पण केलेलं तुम्हाला मिळणार आहे. हे ज्या पेंटिंग्स वगैरे आहेत हे सगळं त्यांनी त्यांच्या हिशोबाने तिकडनं बाहेरनंच सगळा विषय आणलेला आहे. नंतर जर तुम्ही पुढं आलात तर एवढा मोठा असा सुंदर चांगला हॉल मिळतो. आणि ह्या साईडला जरी तुम्ही आलात तर ह्या साईडला जरी गेलात तर ह्या साईडला परत स्टोअरसाठी जागा आहे, कारण वरती एक जिना आहे. पण जिन्याच्या ह्या साईडला जरी आपण आलो तर इथं खूप मोठी अशी जागा आहे जी तुमची शिरॅक वगैरे अशा पद्धतीने त्यांनी हे शोरूम इथे तुम्हाला सेंट्रल टेबल वगैरे असं म्हणजे जागा जर तुम्ही बघितली तर खूप मोठी जागा तुम्हाला ह्या घरामध्ये बाकी नक्की मिळणार आहे. ज्या लोकांना मोठा परिवार आहे, ज्या लोकांना मोठ्या परिवारामध्ये ॲडजस्टमेंट करायचे इथं बघा परत एक वॉश बेसिन आहे. नंतर आपण ह्या साईडला आलो तर एक सुंदर आणि असं मोठं वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला खरं दिलं गेलेलं असणार आहे, ज्याच्यात तुम्ही जर बघितलं तर बाथटब खरं दिलं गेलेलं असणार आहे. याची पण साईज जर बघितली तर ही खूप मोठी आणि इकडे आंघोळीसाठी वेगळी जागा, बाथटबसाठी वेगळी जागा आणि असं प्रशस्त आणि मोठं असं तुम्हाला वॉशरूम बाथरूम आणि बाथटबवालं तुम्हाला मिळणार आहे. नंतर जर आपण ह्याच्या बाजूला बघितलं तर इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डेकोरेट केलेला बेडरूम मिळणार आहे. जो बेडरूम तुम्ही जर बघितलं तर ह्या साईडला स्टोरेज आहे, ह्या साईडला एक खिडकी आहे. आता AC चालू असल्या कारणानं मी हे करत नाही, पण म्हणजे ही अशा पद्धतीचं तुम्हाला हा रेडी सेटअप इथं मिळणार आहे. वरती बघितलं तर मस्त आणि चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला खरं एक AC हा बेड तुम्हाला असाच्या असंच मिळणार आहे. बेडच्या गाद्या आहेत तुम्हाला अशाच्या अशा मिळणार आहेत. नंतर जर तुम्ही पलीकडल्या साईडला जर बघितलं तर इकडनं पण एवढी मोठी जागा आणि हे सगळं जे आहे हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं. इकडं झाला तर इथे पण खरे बेडच्या ह्या साईडला तुम्हाला बाहेरनं हे ओपन करायचं म्हटलं तर इथे एक खिडकी लागलेली आहे. ह्या खिडकीतनं पण तुम्हाला हवा वगैरे सगळी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला इकडनं मिळते. आणि इकडनं पण जागा बाकी ह्या बेडरूमला तुम्हाला मोठी नक्की असणार आहे. ह्या मंडळींनी सगळं मोडून तोडून त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे बनवून घेतलेलं आहे. नंतर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे एक वेगळी आणि अशी चांगली एक डायनिंग स्पेस इथं बनवलेली तुम्हाला दिसेल, जे तुम्ही इथं डायनिंग इथे करू शकता. डायनिंगच्याच इथे जर बघितलं तर इथं असं सुंदर आणि असं मोठं किचन तुम्हाला मॉड्युलर सगळं बनवलेलं असणार आहे. इकडल्या ह्या साईडला स्टोअर, ओव्हन, फ्रीज हे सगळं सेट आहे इकडे. म्हणजे येऊन काय आपलं यांचं जे इलेक्ट्रिकचं सामान आहे ते काढून घेऊन गेले तर बाकी आपलं लावता येईल. AC राहणार आहेत, फॅन राहणार आहे, ट्यूबलाईट राहणार आहे, कर्टन रॉड्स राहणार आहेत.
वरती जर बघितलं इथं पण त्यांनी फॉल सिलिंग वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं करून घेतलेलं आहे. आणि नंतर किचनमध्ये परत एक एक्स्ट्रा स्टोरेजसाठी ह्या साईडला पण तुम्हाला जागा खरं मिळणार आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इथपर्यंत असंच तुम्हाला स्टोरेजला वेगळी जागा नक्की मिळते. नंतर किचनच्या जर बाहेर आलात तर इथे तुम्हाला कोणाला बाहेर बसून जर जेवण वगैरे करायचं असलं तुम्ही हा कार्यक्रम इथे पण करू शकता. म्हणजे अगदी संध्याकाळचं किंवा, कारण हे सगळं काच वगैरे सगळं लावून ठेवलेलं असल्यामुळे हेही एक मस्त आहे. तुम्हाला गार्डनिंगला जर इकडे एंट्री करायची असेल तर तुम्ही इकडे जाऊ शकता, खाली इकडे जाऊ शकता, पलीकडल्या साईडला पण जाऊ शकता. अशा पद्धतीचं वरती हे सगळं कवर वगैरे पण करून त्यांनी दिलेलं असणार आहे. अशा पद्धतीचं हे तुम्हाला मी खरं खालचं किचन दाखवलेलं आहे. म्हणजे आपण आता हॉल, गार्डन, बेडरूम्स ह्या खालच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सुव्यवस्थित आणि स्पष्ट क्लिअर करण्यासाठी खरं दाखवलेलं आहे. आता नंतर जर आपण विचार केला तर आपल्याला वरती जायचं आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर वरती तुम्हाला आपण 4 रूम दाखवणार. म्हणजे खाली एक तुम्ही 5 रूम ऑलरेडी बघितलेले आहेत आणि आता वरती जे आहेत ते खरं 4 बेडरूम्स वरती तुम्हाला मिळणार आहेत. आता ही शिडी तुम्हाला अशी आहे चालण्यासाठी, वरती जाऊ शकता. वरती गेल्यानंतर इथं बघा हे सगळं काम त्यांनी त्यांच्या हिशोबाने सगळं करून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना राहायच्या हिशोबानेच हा सगळा कारभार केला होता. आणि यांनी काही जास्त वापरलेलं नाही. कधी यायचं तेव्हा वापरायचं आणि मग बाकी तर विदेशातच त्यांचं राहणं असायचं. इथे वरती आला तर बघा यांनी अशी बैठक पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीची इथं करून ठेवलेली आहे, जी घराच्या सगळ्या बेडरूमच्या बाहेर येऊन जर फॅमिली टाईप सगळ्यांना इथं बसायचं आहे तर बसू शकता. अधिक जर ती इथं बाहेर कमी पडली तर आतमध्ये इथं आला तर इथे पण बघा एक सुंदर चांगल्या पद्धतीची ही पण एक बैठक त्यांनी ह्या साईडला केलेली, जिथे तुम्ही सगळा परिवार येऊन टी व्ही, पिक्चर, दुनिया भानगडी काय करायचं असेल तुम्ही करू शकता. पाहुणे रावळे आले अशा पद्धतीचं तुम्हाला विथ AC आणि फॉल सिलिंग सहित इथला हा एक बेडरूम म्हणा किंवा मग तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजा. नंतर जर तुम्ही ह्या साईडला जर आपण आलो तर इथे एक फर्निश, इथे पण बेड सहित, कपाटासहित आणि चांगलं इंटेरियर डेकोरेशन सहित, AC सहित तुम्हाला हा बेडरूम एक मस्त मिळतो. हा बेडरूमला स्टोरेज यांचं भरपूर आहे. परत आपल्याला हा असा बेड मिळेल. अशाच बेडनंतर ही AC आहे. वरती जर बघितलं तर फॉल सिलिंग वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि नंतर ह्या बेडरूमला सुंदर चांगल्या पद्धतीची एक अशी तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे. ह्या बाल्कनीतनं जर तुम्ही इथे बघितलं तर एक नंबर व्ह्यू डोळ्याला सुखावणारा आहे. कारण की हे सगळे जे झाडं आहेत, हे सगळे नारळाचे झाडं, असं काही जाणवत नाही की आपण मुंबईतल्या शहरात आहोत, ठाण्यातल्या शहरात आहोत की कोणत्या एखाद्या गावामध्ये आहोत. अशा पद्धतीचं फिलिंग बाकी तुम्हाला इथं नक्की येईल. कानाला, मनाला, डोक्याला शांतता बाकी इथं एक नंबर आहे. एकदम शांतता आहे. इथं परत ग्रिल वगैरे सगळं काम करून ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं हे बेडरूम तुम्हाला खरं इकडनं ह्याच्यात एक मिळणार आहे. नंतर जर आपण पुढे गेलो तर पुढे स्टोरेज तुम्हाला मी दाखवलं ऑलरेडी. पुढे गेल्यानंतर याच्या जस्ट साईडला अजून एक तुम्हाला इथं बेडरूम मिळणार आहे. ह्या बेडरूमला आपण येतो. ह्या बेडरूमला जरी आपण आलो तर इथे सगळ्यात पहिलं तुम्हाला मोठं कपाट इकडे ह्या साईडला मिळतं. अगदी वरतीपर्यंत असं स्टोरेज ठेवता येईल अशी ही जागा तुम्हाला इकडनं मिळते. तो बेड ऑलरेडी लागला, त्या बेडच्या बाजूला अजून एक बेड लागेल, एवढी मोठी जागा तुम्हाला इकडनं मिळते. आणि ह्या साईडला जर आलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत सुंदर अशी खिडकी आहे, जिथनं तुम्ही बघितलं तर तुम्ही शहरात राहत नाहीत असा फील तुम्हाला नक्की येतो. झाडं तुमच्या घरात आलेत असाच विचार करा. नंतर बेडच्या ह्या साईडला हे बेड आपल्याला हाय असाच मिळणार आहे. ह्या बेडकडनं जर हे बघितलं आपण दुसरीकडे ह्या खिडकीतनं बाकी बघितलं तर तुमचा चिक्कूचा बाग, आता सोनचाफ्याचं सोनचाफाला आलेला आहे बघा. सोनचाफ्याला किती मस्त सुंदर असे सुंदर फुलं आलेले आहेत. सोनचाफ्याचं झाड खरं लावलं गेलेलं आहे. आणि नंतर याच्यातनं बघितलं तर समोरच्यांचे दुसऱ्यांचे घरं जे आहेत ते आपल्याला दिसतात, पण असं जाणवत नाहीत की तुम्हाला जवळजवळ असं एकदम आहे असं. इथं जर बघितलं तर अशा पद्धतीचा हा बेडरूम विथ AC, फॉल सिलिंग हे सगळं तुम्हाला अशा पद्धतीचं बाकी नक्की मिळणार आहे. थोडक्यात आता मी तुम्हाला तो फॅमिली रूम आणि हे 2 बेडरूम खालचा म्हणजे जवळजवळ मी 4 बेडरूम्स तुम्हाला दाखवलेले आहेत. नंतर आपण ज्यावेळेला वरती येतो तर ह्या सगळ्यांच्या बेडरूममध्ये असणारी एवढी मोठी जागा वरती यांनी मस्तपैकी फॉल सिलिंग ही सुंदर केलेली असणार आहे. फक्त तुम्ही हा जो मोठा झुंबर आहे हा आपल्याला मिळणार नाही, कारण ह्या ज्या मॅडम आहेत त्यांच्या वडिलांनी दिलेला हा झुंबर असल्यामुळे त्या आठवणीत जपायच्यात म्हणून त्यांना एक तर ती गोष्ट तुम्हाला दिली जाणार नाही आहे. नंतर पुढे आला तिथं परत स्टोरेजसाठी तुम्हाला सुंदर आणि चांगली जागा इथं मिळणार आहे. नंतर इकडे जर आलात एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला खरं मिळालेलं आहे. अधिक ह्या साईडला आला तर परत इथं पण स्टोरेजसाठी जागा तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे. अशा पद्धतीचं खरं हे तुमचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला होतं. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर हा तुमचा परत राजा महाराजांचा बेडरूम आहे. ह्या महाराजांचा म्हणा किंवा महाराणींचा म्हणा तर हा
असा एवढा मोठा बेडरूम आहे. तुम्ही जर तिकडनं बघितलं तर असा इथपर्यंत हा बेडरूम तुम्हाला मिळतो. ह्याच्या आतमध्ये त्यांनी सगळं गलीच्या वगैरे पद्धतशीर कायमचा सेट केलेला आहे. म्हणजे फक्त तुम्हाला ते त्या मशीननंच हे सगळं निघेल. आणि वरती जर फॉल सिलिंग बघितलं तर ते बाकी एक नंबर केलेलं आहे. इथं झोपाळा आहे, झुल्ला आहे, सगळं आहे. इकडनं जरी तुम्ही बघितलं तर हा बेड बाकी तुम्हाला मिळणार नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या ह्या वडिलांची आठवण असल्याकारण हा बेड आणि तिथं दाखवलेला तुमचा तो झुमर आहे, ह्या 2 गोष्टी बाकी तुम्हाला इकडनं मिळणार नाही. बाकी मात्र तुम्हाला जे काही दिसतंय ते तुम्हाला तसं नक्की मिळणार आहे. म्हणजे टी व्ही म्हणा, फ्रीज, वॉशिंग जे काही दिसतंय ते. इकडनं जर बघितलं तर सध्या हा पडदा खूप जड आहे, त्याला मला हे नाही करता येत. पण इकडनं पण तुम्हाला व्ह्यू बघितलं तर सुंदर असं नारळाचं झाड किंवा गार्डन किंवा दुसऱ्यांचं घर ह्या अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं पण खरं बघायला मिळतं. अशा पद्धतीचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग पण तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि जर तुम्ही त्या घराच्या पलीकडल्या साईडला जर आपण गेलो तर खरं हे दरवाजा अशा पद्धतीनं हा बंद होतो. आणि नंतर जर आपण इकडे पुढे आलात तर पुढं तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं दिलं गेलेलं असणार आहे. इथे बाकी तुम्हाला परत मी सांगेल की इथं खूप मोठं हे तुम्हाला बेडरूम मिळतं, वॉशरूम मिळतं, टॉयलेट मिळतं. आधी की इथे हे बाथटब जिकूजी आहे आणि तुम्हाला ते काय म्हणतात ते लाईटीच्या याच्यावरती स्पा वगैरे ते सगळं इथं तुम्हाला मिळणार. अशा मस्त ही वॉशिंग मशीन आपल्याला मात्र मिळणार नाही, कारण ते घेऊन जायचं आहे. बाकी मात्र सगळं तसंच तसं राहील. हा झुल्ला तसाच तसा राहील. झुल्ला पण मोठा आहे. आणि नंतर सरत आपण ह्या साईडला बेडरूमच्या जर इकडले ह्या साईडला आलो तर इथं मात्र तुम्हाला परत खूप मोठी अशी बाल्कनी बाकी एकदम एक नंबर मिळते. आणि जर तुम्ही आता मी बोलायचं बंद झालं तर त्या सगळं पक्ष्यांचा आवाज हा तुम्हाला नक्की येऊ शकतो. मी पण मात्र ते असा मस्त सुंदर असा मस्त तुम्हाला हा व्ह्यू इकडनं जर बघितलं तर येऊरचा डोंगर, इकडनं बघितलं तर येऊरचा डोंगर आणि मस्त असं तुम्हाला इकडनं पण ह्या बाल्कनीमधनं व्ह्यू बाकी नक्की मिळू शकतो. ह्या साईडला जरी आलात तर इथनं पण तुम्हाला असं चांगल्या पद्धतीचं हे सगळ्या पद्धतीचा असा व्ह्यू तुम्हाला इकडनं पण नक्की मिळतो. मला असं वाटतं ही अशी एवढी मोठी बाल्कनी आहे. हे मंडळी इथे कमी काळ राहतात, जास्त वेळ हे विदेशात असतात. महिन्यातनं वर्षातनं कधीतरी येणं वगैरे हा त्यांचा त्या पाठीमागचा खरं हे परिस्थिती आहे एकंदरीत. इकडनं बघा तुम्ही खिडकी इथे लागले त्याच्यामुळे उजेड वगैरे पण सुंदर आणि चांगला नक्की मिळतो. नंतर ज्या वेळेला आपला हा पार्ट संपतो त्यावेळेला आपण आता वरती खरं टॅरेसकडे चाललेलो आहोत. तुम्ही वरती जर गेलात तर वरती तुम्हाला हे मस्त त्यांनी शिडियाला बनवलेली आहे. वरती तुम्हाला स्टोर रूम चांगल्या पद्धतीचे मिळतील. म्हणजे अजून तुम्हाला एक्स्ट्रा स्टोअर पण याच्यात जागा होईल एवढी मोठी जागा इकडे उपलब्ध असणार आहे. इथे आलात तर याने हे युटिलाइज केले. इथे एक AC पण लावला आहे आणि सगळं सामान स्टोअरवरती कसं करता येईल ह्यासाठी त्यांनी हा सगळा प्रबंध करून ठेवला. म्हणजे त्यांनी सगळं त्यांचा आता विदेशातला कारभार म्हणल्यानंतर त्यांनी असा सगळा स्टोअर आणि बघा इकडे त्यांच्या ब्रीफकेस वगैरे सगळ्या पडले. पण ते पण AC किंवा वरती सगळं फॉल सिलिंग वगैरे हे सगळं लावून त्यांनी हे खरं बनवून घेतलेलं तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आता आपण ज्या वेळेला सगळं टॉपवरती आलतो तिथली परिस्थिती यांनी हे जागा वापरून घेतलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त स्टोरेज कसं ठेवायचं म्हणून त्या पद्धतीनं त्यांनी ते स्टोरेज वरती बनवून घेतले असे शिडी बनवून. आणि मग जेव्हा ह्या बेडरूममधनं आपण बाहेर येतो त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर आता आपण ते खरं टॅरेसवरती चाललेलो आहोत. एक सुंदर आणि चांगल्या पद्धती तुम्हाला बघा इथे पण टॅरेसला जरी त्यांनी आहे तर एकदम पायाला काही स्पर्श होणार नाही किंवा काय वाटणार नाही म्हणून ह्याला पण सुद्धा जर त्यांनी हे बघितलं तर एकदम असं मऊ सगळं रेड कार्पेट आथरले म्हटलं तरी चालेल. फक्त कलर याचा रेड नाही आहे पण ह्या पद्धतीनं तुम्हाला इथे मिळेल. नंतर जर आपण वरती आलो तर वरती यांचं परत स्टोरेज पण आहे, नाही असं नाही आहे. वरती आल्यानंतर परत यांनी इथं स्टोरेज आहे पण इथं जागा माकर स्टोरेजची म्हणून तुम्ही जर हे जर नीटनाटकं जर सगळं केलं तर हे होऊ शकतं. आणि नंतर हे तुमचा टॅरेसचा दरवाजा आहे. टॅरेसच्या पुढे आल्यानंतर इथे बघू शकता इथे पण एक हाफ जे 5चा अजून हाफ बेडरूम परत इथं आहे. इथं पण ह्या मंडळींनी हे सगळं लाईटीचं म्हणजे इन्व्हर्टर सेट केलं आहे किंवा स्टोअर रूम परत इकडं अशा पद्धतीचं बनवलेलं आहे. वरती जर बघितलं तर याला शेड वगैरे घातलेलं आहे त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही. इथे आलात तर तुम्हाला परत हे कव्हर करून ठेवलेलं आहे. तुमचं मोठं असं टॅरेस आहे. जे टॅरेसवरती आपण जर आलो तर इथं तुम्हाला समजा कोणाला काय कार्यक्रम करायचा आहे बड्डेचा किंवा काय करायचं असेल तर एवढं मोठं असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कव्हर केलेलं टॅरेस तुम्हाला मिळतं. ज्याच्यात जर तुम्ही बघितलं तर यांनी हे सगळे असे प्लास्टिक शेड लावून सगळं तयार करून घेतलेलं आहे. डेकोरेशन पण तसंच राहील, वापरात पण त्या पद्धतीचं येईल. ह्याला सगळी जाळी वगैरे सगळं खरं कव्हर केलेलं आहे. आणि याच्यातनं जर तुम्ही आजूबाजूला नजर फिरवली तर मग तुम्हाला वाटत नाही की आम्ही गावात राहतोय म्हणून, कारण की इथं ही परिस्थितीच अशी आहे की इथं वातावरण तुम्हाला एकदम सुंदर आहे. जर तुम्ही पुढं बघितलं
तर मग मात्र हा येऊरचा जो अथांग डोंगर आहे, हा डोंगर हिरवागार जो आता पावसामुळे नटलेला आहे, हा तुम्हाला पद्धतशीर आणि चांगला दिसतो. ह्या मंडळीने तर सगळं सोलरवरतीच करून घेतलेला कारभार आहे. खाली जर बघितलं तर आंब्याचे झाडं, चिकूचे झाडं, नारळाचे झाडं, सोनचाफा, हे सगळे मस्त असे झाडं वगैरे सगळे लावलेले तुम्हाला इथं दिसणार आहेत. मस्त असा सुगंधही तुम्हाला इथे जाणवतो. आणि जर इकडे ह्या साईडला जर बघितलं तर इथे मस्त असा हा डोंगर जो आहे, शुद्ध हवा ज्या मंडळींना हवी आहे त्यांच्यासाठी ही एक गोष्ट एक नंबर असू शकते, कारण एवढं मोठं टेरेस तुम्हाला मिळणार आहे. वरती जर आपण आलो तर वरती त्यांनी व्ह्यू पॉईंट म्हणून एक गोष्ट केलेली आहे. इथे जर आलात तर हा व्ह्यू पॉईंट तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणार आहे. जर तुम्ही वरती आलात, खरं ही पाण्याची टाकी आहे. ह्या पाण्याच्या टाकीला त्यांनी त्यांच्या हिशोबाने सगळं झाकून घेतलं ह्या साईडला, कारण की पाणी घाणवायला नको म्हणून. इथून जरी तुम्ही बघितलं तर मग मात्र एक नंबर नजारा आहे. पाठीमागं आहेत हे सगळे बाकीच्या लोकांचे घरं आहेत, विला आहेत, पण इथं फील तुम्हाला येत नाही की आपण कुठे राहतोय नक्की म्हणून. आणि इकडे जर बघितलं तर मग मात्र तुमचा एक नंबर असेल असा हा येऊरचा डोंगर. आणि आत्ता सध्या लगेच बघा, आत्ता ह्या पावसातच पाऊस चालू झाला आहे, किती भारी वाटते. इथं पावसाचा आवाज येतो आहे आणि असं मस्त वातावरणात हा बंगलो तुम्हाला, विला तुम्हाला खरं मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा विला मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर पाठीमागं बघितलं तर आता हा रोडचे काही कामं चाललेले आहेत. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तिथे ह्या साईडला बघा हा रोड नवीन चाललेला आहे. हा रोडही तुम्हाला परत गाव म्हणजे शहराकडे टच करेल अशा पद्धतीचा आहे. तर त्या पद्धतीनं ज्या मंडळींना असं निवांत वातावरण आयुष्यातले क्षण घालवायचे त्यांच्यासाठी एकदम सुंदर आणि चांगली ही जागा. मात्र आता राहिला प्रश्न सगळ्यात मोठा म्हणजे तो पैशांचा. तर पैशांचा आता ह्या मंडळींना खूप अपेक्षा होत्या, खूप पैशाची, जास्त पैशाची अपेक्षा होती. पण आम्ही इथं आल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर परत चर्चा केली की साहेब एवढे पैसे एवढे होऊ शकत नाही. आणि सगळ्या गोष्टींचा सार झाल्यानंतर 7.5 करोड रुपयाची किंमत ठरली. तर त्यांनी सांगितले 7.5 करोड रुपयेमध्ये आपण अजून थोडंसं प्रयत्न करू शकतो कमी करण्याचा. कोणत्या बँकेकडनं तुम्ही लोन घेऊ शकता. त्याच्यानंतर मेंटेनन्सचं जर बघितलं तर 9,000 रुपये याचा मेंटेनन्स असणार आहे. यांनी स्वतःचं गार्डनिंगवाला ठेवला आहे आणि घरात एक बाई कामाला आहे जी आठवड्यातनं 2 दिवस साफसफाई काम करते. सध्या तर ते इकडे आहेतच. अशा पद्धतीचं हे घर जर कोणाला शहरात राहून गावात राहायचं असेल, आता बघा हा पाऊस चालला इतकं सुपर डुपर आणि कसलं वातावरण आहे, असं वाटतं जावंच नाही इकडे ठाणे शहराकडे. जे मंडळी अशा पद्धतीचं घर बघतील ना त्यांनी हा घर बघायला नक्की या आणि तुम्हाला घर आम्ही तुम्हाला विला दाखवू. मला असं वाटते खूप सुंदर जागा आहे, खूप मस्त वातावरण पण काढलं आहे. म्हणजे आपण शहरात राहिल्यासारखं बिलकुल तुम्हाला मी सांगितलं फील येत नाही. किंमत तुम्हाला मी सांगितलेली आहे, मेंटेनन्स तुम्हाला मी सांगितलेला आहे, बोरिंग आहे, TMCचं पण पाणी आहे आणि विशेष म्हणजे ठाणा म्युन्सिपल कारखान्यानं अप्रूव्ड करून घेतलेला हा प्रोडक्ट असणार आहे. त्याच्यामुळे तेही काय प्रश्न आपल्याला नसणार आहे. आमचे जास्तीत जास्त घरं बघा, अजून असे चांगले चांगले घरं मला दाखवायचे भविष्यात तुम्हाला. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त व्ह्यू करा, जेणेकरून तुमच्या पुढे आम्ही रोज काय ना काय करत राहू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.